याला नाही मारला ना तर तुमच्या शाळेतली आणखी मुलं मरतील त्या अमित कारखानी सारखी. आमच्या शाळेचं कॅन्टीन चालवतात अरुण व्यास. अमित कारखानीच्या खुना प्रकरणी त्यांना अटक केलंय. पॉसिबल आहे हे? मला नाही वाटत त्यांनी असं काही केलं असेल. मलाही. काय म्हणणं आहे त्याचं? बोलला का तो काही? का दिले होते पोरांनी पैसे त्याला? म्हणजे जो गुन्हेगार आहे तो सोडून तुम्ही सगळ्यांना त्रास देणार, नुसतं सगळ्यांना दम द्यायचा, ही कुठली पद्धत? आतमध्ये तू मला माझ्या कामाची पद्धत शिकवत होतीस ना. मुळात हे असे शब्द तुझ्यासारख्या बाईच्या तोंडी शोभतही नाही. एक्सक्यूज मी. हळू बोल. श्रद्धा अभय मिरजकर, माहेरची श्रद्धा व्यंकट सावंत. पुन्हा जर त्या अंकित बरोबर दिसलीस तर त्याचा हात कापून तुझ्या घरासमोर ठेवेन. नीट लक्षात ठेव, पुढे धोका आहे. तुझा प्रॉब्लेम आहे ना, मग तू तुझ्या लेवलवर सॉर्ट कर ना. त्यात आई बाबा काय करणार आहेत? तुम्ही पोलीस कंप्लेंट करा. नाही, तसं नाही करणार ते. का? कारण तो स्वतः पोलीस आहे. इन्स्पेक्टर विजय भोसले. पोलिसांच्या हाती पुरावा नाही असं कोणी सांगितलं ना? आमच्याकडे पुरावा आहे, पण पुरावा दाखवण्यापेक्षा आम्ही लवकरात लवकर तुमच्या समोर गुन्हेगाराला उभं करू. 4-5 वर्षांची असशील तू. मी तुला घेऊन पहिल्यांदा ट्रेनने जाणार होते. ट्रेन आली, खूप गर्दी होती. मी आत आले आणि तू तिथेच राहिलीस. मी कशी बशी पुढच्या स्टेशनवर उतरले आणि उलटी ट्रेन पकडली. काय बोलावं सुचेच ना मला. त्यावेळेला तू हरवली असतीस किंवा तुला काही झालं असतं तर काय केलं असतं मी? मग काय झालं? मग काय, बाबाला कळलं, बाबा चिडला. हा, पण माझ्या साऊचं कौतुक झालं. किती शहाणं बाळ आहे, किती समजूतदार आहे, कशी शांत बसून राहिली. आजही हे सगळं मला स्वप्नात दिसतं. काम फुटतो. आपल्या आजूबाजूला जे काही चाललंय ना साऊ, ते बघून भीती वाटते. तुझा बाबा म्हणतो मी खूप पॉझिटिव्ह आहे तुझ्या बाबतीत, पण कदाचित हेच कारण असेल त्याला. सो सॉरी, पण भीती वाटते ग. काय रे, आज लवकर उठलास? झोप लागत नाहीये. आज काय प्लॅन आहे? जायचं, एक महत्वाची मीटिंग आहे. मीटिंग नंतर काय प्लॅन आहे? नाही, अजून काही ठरलं नाहीये. का ग? विसरलास ना? काय ते? आज मी तुझा बर्थडे नाही, आपली अॅनिव्हर्सरी नाही, काय विसरलो मी? चला, हे एक चांगलं झालं. दरवेळेला मी हा दिवस विसरते, आज तू विसरलास, म्हणजे फिट्टम फाट. एक मिनिट, काय विसरतोय मी? काही आठ्या नको आहेत कपाळावर. आज आपली एंगेजमेंट अॅनिव्हर्सरी. या दिवशी माझा नवरा एकदम रोमॅन्टिक असतो, म्हणून मी अगदी अपेक्षेने विचारलं, तो पचका केलास तू माझा. सॉरी सॉरी सॉरी. एक काम करूया, लंचला भेटूया माझ्या मीटिंग नंतर. ओके? इतक्या सकाळी कोणाची मीटिंग आहे? एक काम आहे. चल, आवडतो. अभय, सगळं बरं आहे ना रे? हा, ठीक नसायला काय झालं? ऑल ओके. तू विश नाही केलंस मला. श्रद्धा, नंतर निवांत शांतपणे करू, उगाच गडबडीत नको. ओके? हॅपी एंगेजमेंट अॅनिव्हर्सरी.
टॉवेल दे ग. खुश होणार बॉस. चल ठेवतो, आलो. अरे अहो काय मिरजकर साहेब, आज एवढ्या सकाळी? साहेबांनी बोलवलंय. आपण साहेब तर नाही आहेत, मराठवाडा दौऱ्यावर गेलेत ना? काय? मग साहेब काल मला म्हणाले की उद्या ये असं. अहो किती व्याप असतात त्यांना, लक्षात राहिलं नसेल. बोकी ऐका ना, ते काही बोलले का? कशाबद्दल? ते माझं छोटंसं काम होतं. हो ऍडमिशन करायची आहे का? मला सांगा ना. नाही, ऍडमिशन नाही करायचे. तुम्हाला कसं सांगू तेच कळत नाही. आता ते मी कसं सांगू? ओके ऐका ना, ऐका ना बोके, साहेब पैसे देणार होते. किती? 15 लाख रुपये. 15 लाख? पण मला काही बोलले नाहीत तसं. काहीच होऊ शकत नाही. हो इतकी मोठी रक्कम आहे आणि साहेबच इथं नाहीत म्हटल्यावर मी कशी देणार ना? हा? सर, मी हॉस्पिटलच्या बाहेर चौकशी केली, सगळे CCTV चेक केले, पण तो माणूस कुठून आला, कसा आला, काहीच दिसत नाहीये. प्रोफेशनल किलर आहे जमदाडे तो. सहजासहजी सापडायचा नाही आपल्याला. त्याला जर पकडायचं असेल तर आपल्याला जरा हात वाकडा करावाच लागेल. म्हणजे फोन चेक कर, फोटो आला असेल त्याची प्रिंट हवी आहे मला अर्जंट. जमदाडे पुढचे 3 तास पोलीस स्टेशन सांभाळ. हो सर, पण तुम्ही कुठे चाललायत? अंडरग्राऊंड. ते पॉलिटिशियन बरोबर कामाच्या वेळेस अंडरग्राऊंड होतात. काय करू मी कळत नाहीये. भरोशाच्या म्हशीवर तोंड गाजला माझा. अरे यांची गटार उपसायची आणि आमच्या वेळेस ही गायब होणार. तू बाय बाय बाय. ये ये ये. हॅपी एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी. हो सेम टू यू. थँक्यू. बस बस. कशी झाली मीटिंग? हां नॉर्मल नॉर्मल. एक्सक्यूज मी. बॉस फटाफट क्या मिलेगा? तर फटाफट तर काय नाही, 15 मिनिटं तर लागतीलच. 15 मिनटं? ऑफकोर्स. हां तू तू ऑर्डर कर. 2 मिनिटं. ओके मॅडम. काय झालंय अभय? पटापट गेल ते मागवतोयस, गिफ्ट उघडून पाहिलं नाहीयेस, रेसलेस वाटतोयस. काय झालंय? एकावर एक मीटिंग, निवांत वेळच मिळाला नाही आज. लगेच जायचंय मला. अरे मग मला सांगायचंस, आपण नसतं केलं प्लॅन. आपलं ठरलं होतं ना, म्हणून काही बोललो नाही. चल ना आपण आठवूया. ऐक ना, खूप महत्वाचं असेल तर जा तू. डोंट वरी, मी नाही चिडणार. पण सगळं ओके आहे ना? काळजीचं काही नाही ना? तू नेहमी ह्या झोनला का जाते? सगळं ओके आहे ना, काळजीचं काही नाही ना? थोडं जास्त महत्वाचं काम असू शकत नाही का? तुझ्या शाळेमध्ये आयत्या वेळी महत्वाची कामं येतच नाहीत का? पण मग मला फोन करायचास, आपण कॅन्सल केलं असतं. मला गिल्टी वाटलं असतं. नको. गिल्टी काय त्यात, नंतर गेलो असतो. माझ्या नवऱ्याचं प्रेम मिळण्यासाठी थांबले असते मी. उगाच डायलॉग मार नको. मी खरंच जाऊ? चिडणार नाहीस ना तू? नाही, निघ तू. पण जमलं तर लवकर घरी ये. बाय. हो नाही नाही बाहेर आलो जरा मी. झालं झालं झालं. नट्स, काय करू मी तिकडे येऊन? पार्टीला काय करतात? पण कोण कोण असणार आहे तिकडे आणि कोणाचं फार्म हाऊस आहे? मित्राचं आहे ग, आणि बरेच लोक असणार आहेत तिकडे. वी आर गोइंग टू हॅव फन. ओके नट्स, रेव पार्टी तर नाहीये ना? हे बघ, पार्टी पार्टी असते. तुला ती रेव पार्टी समजायची आहे की भातुकलीचा खेळ समजायचा आहे, हे तुझं तू ठरव आता. मला नाही जम. ही अगं अशी काय करतेस यार? एकतर माझं कोणाशी पटत नाही, तूच जिच्याशी माझं चांगलं पटतं आणि तू हे असे नखरे करतेस.
काय यार, बोर आहेस तू? हॅलो गर्ल्स. अंकित बडी, ऐक ना, हा. विकेंडला येणार पार्टीला, कुठे? कर्जतला मित्राचं फार्म हाऊस आहे. वाव, साऊंड्स इंटरेस्टिंग. चलो. ये बात, यू नो व्हॉट, दिस साऊंड्स मोर इंटरेस्टिंग. होला. कॉफी? हे काय फक्त तिला विचारणार आहे? आता हे तुझं तुला लक्षात आलं हे बरं झालं. हा? ए, चल. नाही, मला लेक्चर अटेंड करायचं. ओके, ठीक आहे, बाय. तू आ रही है क्या? अरे जा. चल बाय. साऊ, अगं काय, अगं ये, अगं भोसले, कोणचा? अंधेरी. अंधेरीचा भोसले. या या साहेब या. माणूस शोधायचा. काय फोटो बिटो? फोटो आहे पण ते चेहरा दिसत नाहीये, हात दिसतोय. ऐका बाप्पा, मले डोळ्याले आपलं थोबाड दिसना आणि दुसऱ्याच्या हातावरून अख्खं माणूस शोधायचं तुम्हाला. पुरीने जरा कामाला का? हा. ए दुर्पे, ए बायताड, कुठे उलटले? दुर्पे, साहेब देतात तो फोटो घे आणि काय सांगता ते कान उघडे ठेवून नीट ऐक. कळलं का? आता हिलाच हा, सीमा गेले गावाले, आता दुर्पास बघते. सांगा तिलाच. अक्का, कधी येऊ? या परवाच्याला. साज, अक्का साज यार, का नाही गेलीस तू अंकित बरोबर? बावळटेस का ग तू जरा? तू बावळटेस का जरा? मी नुसतं त्या अंकितशी बोलले म्हणून त्या स्टॉकरनं कबूतर मारून टाकलं माझ्या घराबाहेर. आता जर मी त्याच्यासोबत कॉफी डेटला गेले तर शी यार साज, त्या फालतू स्टॉकरमुळे तू अंकितला नाही बोललीस? अंकितला? अगं त्याच्या बरोबर डेटला जायला ना पोरी मरतात. नट सिच्युएशन इज अंडर कंट्रोल बेबी. आणि तो स्टॉकर नाही ठरवू शकत तू आयुष्यात काय करायचं ते. जा यार, अंकित बोलवतोय तुला. नट्स तो आता गेला असेल, जाऊ दे ना. अगं हा बोल नट्स. गेलास का रे तू? सावनी येते तुझ्याबरोबर कॉफी प्यायला. बरं, मी कॉलेज पार्किंग मध्ये. ओके बाय. तो कॉलेज पार्किंग जवळ थांबलाय. जा यार, कम ऑन. नट्स तू पण नाही ठरवू शकत मी माझ्या आयुष्यात काय करायचं ते. तुझ्यात ठरवायची हिंमत होत नाही ना, म्हणून मला ठरवावं लागतं ना बेबी.
तू आता अंकित बरोबर कॉफी प्यायला जाणार आहेस आणि अशीच कर्जतला वीकेंडला पण येणार आहे. गो गो नो गो प्लीज गेट लॉस्ट. हॅपी एंगेजमेंट अॅनिव्हर्सरी. थँक्यू व्हेरी मच. दरवाजा उघडा ठेवून तू कुठे गेली होतीस? BMC वाले आले होते रोड कटिंगसाठी. परत? समजावून पाठवून दिलं. वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे, जपायला तर हवी. ट्रू. तुला यायला एवढा उशीर का झाला? एंगेजमेंट अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन विथ माय वाईफ. ओ माय गॉड, हाऊ रोमॅन्टिक. इट वॉज. चल तुला ड्रॉप करतो. नको, मी जाते रिक्षाने. का? अगं चिल, चल सोडतो. नाही, खरंच नको. कोणी बघेल म्हणून म्हणतेस का तू? ऑटो पर्यंत सोडू? ऑटो. अगं खूप दिवसांपासून सांगायचं होतं अगं, पण राहून गेलं. काय? दिस लुक्स रिअली नाईस ऑन यू. थँक्यू. चल दादा. आज तुझी एंगेजमेंट अॅनिव्हर्सरी आणि आज तू इथे आलायस. काय करणार? ए, आणि मी कोणाला भीत नाही. आणि तू काय माझी गर्लफ्रेंड आहेस का? आपलं काय अफेअर चालू आहे का? नाही ना. मग सोपी तू झालं माझं. आणि तुझ्या बायकोला तसं वाटत असेल तर? तिला तसं काही वाटत नाही. तिला माहितीये तू इथे आलास? तुला माहिती नाही या प्रश्नाचं उत्तर? मग दरवेळेस हाच प्रश्न का विचारतेस? महाडिकने आयत्या वेळी टांग दिली. माझी सिच्युएशन मला माहिती. 15 लाख रुपये कसे उभे करायचे मला माहिती नाहीये. मी हे सगळं माझ्या बायकोशी बोलू शकत नाही. मी तुझ्याशी बोलू शकतो ओपनली, म्हणून मी इथे आलो. तुला ऐकायचं नसेल तर मी चाललो. बाय. थांब रे, काय चाललंय तुझं? बस खाली. पिडायस का तू? सुप्पी मुकटन बस चिडचिड करतो. आले आले. सूप पिता पिता बोलू. महाडिकने आज पैसे दिले असते, मी सगळे घेऊन टाक. चल 2 मिनिटात आले. सूप पी. खूप दिवसांपासून सांगायचं होतं अगं, पण राहून गेलं. दिस लुक्स रिअली नाईस ऑन यू.
दादा इथे नाही, अजून पुढे जायचंय. रिक्शा चालू नहीं हो रहा है, पैदल जाना पड़ेगा. बरं ठीक आहे, मी इथेच उतरते. हे घ्या. छुट्टा नहीं है क्या? हॅलो. एकदा सांगितलेलं कळत नाही तुला? सांगितलं होतं ना त्या अंकित बरोबर दिसायचं नाही म्हणून. तुझ्या मूर्खपणामुळे त्या दिवशी एक कबूतर मेलं. आणखी किती त्रास द्यायला लावणार आहेस त्या मुक्या प्राण्यांना? तू तू कोण आहेस? तू का मागे लागलास? काय हवंय तुला? तू हवी आहेस मला, तू हवी आहेस मला, तू हवी आहेस मला.